एक जीवनामध्ये का लेकीची उपमा दिली तर लेक ही वडिलांची लाडकी असते. कोण असते? लाडकी असते. आता तुम्हाला कळणार नाही लेक काय असते. ज्यावेळेस बाप व्हाल त्यावेळेस तुम्हाला कळेल लेकीचं महत्व काय असते. ती लेक दिसाड दिस गेले थोडे सुके थोडे ओले मोक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले लेक बडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो माहेर सातार पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. दिसाड दिस गेले थोडे सुके थोडे ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. ही असते ती लेक. म्हणून जीवनामध्ये लेकीचं महत्व एवढे दादांनो. लेक त्यालाच कळते. बाप जन्मभरामध्ये कधीच रडणार नाही पण एक वेळेस रडेल. ती म्हणजे स्वतःची लेक ज्यावेळेस सासरी जाते ना त्यावेळेस तो बाप रडतो. म्हणून म्हणतात ना बाप स्वाभिमानी बाना बाप कनख रकना त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना. बाप पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मापा मासा त्याच्या डोळ्यात थेंब कुणा दिसणार कसा. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत कोणी वाटेकरी होत. बाप साठवी तो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची जन्मभराची जडतो लेक जाताना सासरी लेक जाताना सासरी. दादांनो तो बाप असतो जो बाप जीवनामध्ये कधीच रडत नाही फक्त एक वेळेस रडतो. ती म्हणजे ज्या वेळेला स्वतःच्या लेकीचं लग्न असेल त्यावेळेला लेकीच्या लग्नामध्ये दिवसभर त्याला काही वाटणार नाही पण ज्या वेळेला त्या नवरीला वाट लावायला बाप जाईल ना त्यावेळेस बाप कधीच वाट लावायला जात नाही. मागे बसलेला असतो परंतु ती मुलगी म्हणते सांग ना आई माझे बाबा कुठे गेलेत ग माझे बाबा कुठे मला दिसत नाही असं ज्यावेळेला विचारू लागते त्यावेळेला एका मंडपाच्या खांब्याला पाठ देऊन बसणारा तो बाप असतो. बसून रडत असतो मागे तोंड करून रडत असतो असा असणारा तो बाप असतो. जीवनामध्ये कधीच रडत नाही मायबापांनो एकाच वेळेस रडतो तो म्हणजे त्याचा लास्ट क्षण असतो. स्वतःच्या घरचं कुणी मेलं तर कधी रडत नाही कधीच रडत नाही का तर लोकांना वाटल लोक म्हणतील अरे बांगड्या भर बांगड्या बाई सारखा रडायला लागला तू असं म्हणतील म्हणून कधीच रडत नाही जन्मामध्ये पण एक वेळेस रडतो तो क्षण म्हणजे तो असतो. दादांनो म्हणून सांगते लेकीचं आणि बापाचं काय नातं आहे हे असं नाही कळणार. ज्या वेळेला तुम्ही बाप व्हाल त्यावेळेला तुम्हाला लेकीचं आणि बापाचं नातं कळेल आणि त्याच वेळेला समजणार की लेक काय असते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी या साधू संतांची कोण झालेली आहे तर लेक झालेली आहे. आणि अशा प्रकारची लेक माझे तुकोबाराय झाले. कुणाची? साधू संतांचे लेक झाले. आणि लेक का झाले का तर बापाची लेक काय असते लाडकी असते दादांनो. म्हणून तुकोबाराय कोण झाले लेक झाले. आणि आई काय असते अरे बाप घराचं अस्तित्व असतो तर आई घराचं मांगल्य असते ती आई असते दादांनो. आई कोण असते त्या बापाला ज्या बापाने जीवनामध्ये आपल्याला सांभाळलं त्या बापाला आपण जीवनामध्ये काय करतो घराच्या बाहेर काढून देतो. अरे बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण आणि नको त्याला रोज म्हणायलाच तुमच्यासाठी काय पण अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडला स्वाऱ्यावर
तुझ्या पोटाची खळगी भरावी म्हणून बाप पहाटे जायचा धाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्याने किती सावकार उपसले होते. तुझ्या इदवर जमिनीसाठी त्याच्या पाठी सावकाराने किती सुरेख उपसले होते. तुला नोकरी लागली तेव्हा बापाने गावभर वाटली होती साखर. पण आज दुर्दैवाने त्याच्याच ताटात नाही चतकोर सुद्धा शिळी भाकर. चतकोर सुद्धा शिळी भाकर. तू शांत आणि आनंदाने जगावास म्हणून बाप राब राब राबतोय आणि तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. माणूस जेवढा चंद्रावर गेलाय तेवढाच खाली गेलाय खोल. जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुधात ताटून गेलेत मायबाप. दुर्दैवाने त्यांच्याच जीवनामध्ये राहिलं नाही सायपण. म्हणून खरे मर्द असाल तर माय बापाचं दर्शन घेऊन म्हणा, माय बापा हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. असा असणारा तो बाप असतो दादा, असा तो बाप असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी कोण झालो आहे, असे संत माझे मायबाप आहे आणि मी त्यांची लाडकी लेक झालेली आहे. कोण झालेली आहे, लाडकी लेक झालेली आहे असं तुकोबाराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल अरे बापाचं आणि आईचं महत्व आपल्याला एक कवी एका कवितेतून सांगतो. परंतु असं सांगतो की जीवनामध्ये काय महत्व आहे. ऐका ऐका दोषितांनो माया बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. काय सांगतात, ऐका ऐका दोषितांनो माय बापाची कहाणी आणि बाप नारळी खोबर. थोडा इको ठेवा, थोडा. बाप नारळी खोबर नका ठेवा. विठाला विठाला बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी. आपलं जीवन म्हणजे एका नारळासारखं दादांनो, एका नारळासारखं. आणि त्या नारळातलं पाणी आणि जर खोबरं आटलं तर आपल्या जीवनामध्ये काय राहतं हो दादांनो, काहीच राहत नाही. म्हणून त्या नारळातलं खोबरं म्हणजे आपला बाप आहे आणि त्या नारळातलं पाणी म्हणजे आपली आई आहे. आणि ज्या वेळेला ते खोबरंही आटलं आणि ते पाणी हाटलं त्यावेळेला शेवटी काय राहते, फक्त वरवटी राहते, वरवटी. आणि त्या वरवटीचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये सिंदूर आणला जातो, आपल्या मारुतीला लावला जातो आणि वरवटी कचरा कुंडीमध्ये फेकून दिली जाते. आणि जीवनाची जर वाशी वरवटी होऊ द्यायची नसेल तर माय आणि बाप या दोन गोष्टींवरती लक्ष ठेवा दादांनो. खरंच सांगते, जीवनामध्ये आलात ना देवही तिथेच आहे, सर्व तीर्थक्षेत्र तिथेच आहेत. तुम्ही काशीला गयाला जाल आणि मायबाप जर घरी उपाशी असतील तर काय होणार नाही, ते पचणार नाही तुम्हाला. म्हणून सांगते दादांनो, घरी जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा. नाही तर काही काय करतात ना, जिवंत पाणी पुसले नाही आता कशाला म्हणतोस आई. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. हे माझ्या कुशीतला असून तो बाळ माझ्या जीवनाचा बनला तू काळ. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, तुनी नाही पाणी पाजिले, तुनी नाही पाणी पाजिले. अरे जिवंत असताना त्या मायबापांना भाकर नसते, भाजी नसते आणि मेल्यानंतर पित्र काय घालतो, गंगा पूजन काय करतो, एवढा थाटमाट. पण कधी मेल्यानंतर जिवंतपणे त्याला त्याची किंमत कळत नाही. जोपर्यंत माणूस आपल्या घरामध्ये असतो तोपर्यंत त्याला कधीच त्या माणसाची किंमत कळत नाही, कधीच त्या आई आणि वडिलांची किंमत कळत नाही. पण एक वेळ जर तो बाप आणि ती माय निघून गेली ना, त्यावेळेस त्या बापाचं आणि आईचं महत्व आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही दादांनो. म्हणून सांगते, जीवनामध्ये माय आणि बाप या दोन गोष्टींवरती लक्ष ठेवा. विठाला आणि
आणि अशा संतांची अशा माय बापांची तुकोबाराई कोण झालेले आहेत तर लेक झालेले आहेत। आणि अशी सुंदर अशी मुलगी आहे ती आता सासरी जाणार आहे। तिने सुंदर असे अलंकार आपल्या अंगावरती घातलेले आहेत पण अलंकाराने ती सुशोभित झालेली आहे आणि जाणार आहे। परंतु तेवढ्यात तिला कुणीतरी प्रश्न विचारला का हो बाई तुम्ही कोणाच्या कोण आहात। त्यावेळेस ती मुलगी स्वतःचा परिचय देते। त्या भंगाचा प्रथम चरण लाडकी लेक मी संताची 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 मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची आकाई चुडा हाती आला आकाई चुडा हाती आला मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची आकाई चुडा हाती आला काय सांगतात लाडकी लेक मी संतांची आणि मजवरी कृपा बहुतांची। माझ्यावरती काय आहे तुकोबाराय सांगतात अनेक जणांची कृपा माझ्यावरती आहे। अनेक जणांनी माझ्यावरती कृपा केलेली आहे। मग कोणाकोणाची कृपा आहे तुकोबाराय 4-5 जणांची तरी नावे आम्हाला सांगा। तर पहिली कृपा म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याची आपल्यावरती आहे। का आपल्यावरती आहे कारण आहे त्याचं कारण असं आहे की भगवंताने स्वण्याहून रत्नांहून अनमोल असा देह आपल्याला दिलेला आहे म्हणून त्याची पहिली कृपा आपल्यावरती आहे। दुसरी कृपा ही संतांची कृपा आपल्यावरती आहे। दुसरी कृपा ही शास्त्रांची कृपा आपल्यावरती आहे। कारण शास्त्र जर नसतं तर मी आज कीर्तन करू शकले असते का नाही। म्हणून दुसरी कृपा ही शास्त्रांची आहे। तिसरी कृपा ही संतांची आहे। संतांनी जर आम्हाला समजून सांगितलं नसतं आम्हाला समजून सांगितलं नसतं तर तुम्हाला काही कळालं नसतं आणि आम्हालाही काही कळालं नसतं। म्हणून तिसरी कृपा ही साधू संतांची आपल्यावरती आहे। आणि चौथी कृपा ही आपल्या मनाची आहे। मन जर आपलं इथं नसेल आपलं मन जर घरी भटकत असेल आणि आपण इथं बसलेलं असेल तर आपला उपयोग आहे का नाही। सगळं डोक्यावर जाणार आहे। म्हणून मनाची कृपा आहे। एक बाई तर मी कीर्तनात गेले आणि कीर्तनात गेल्यानंतर एक बाई अशी करायची मला ताई असं का करता। त्यावेळेस तिने मला सांगितलं ताई मी तुझ्या कीर्तनाला आले पण कीर्तनाला येत असताना कुरूप लावलंय का नाही हे वडूनच बघितलं नाही म्हणून मी काय करते कीर्तनात बसली मन कुठं घरी। म्हणून तिसरी चौथी कृपा कुणाची लागते मनाची कृपा लागते। आता मनामध्ये अंतःकरणामध्ये 4 प्रकार आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार। चित्त आणि अहंकार अहंकार मन बुद्धी आणि चित्त या सर्वांचा राजा मन आहे। म्हणून मनाची कृपा मेन लागते आपल्यावरती आणि मनाची कृपा असली की अंतःकरणाची झालीच अंतःकरणाची झाली की बुद्धीची झालीच बुद्धीची झाली की चित्ताची झाली। यांची कृपा आपल्यावरती असली ही चौथं गरजेचं आहे। आणि 5वी कृपा ही आई वडिलांची आहे। कारण आई वडिलांनी जर जन्मालाच घातलं नसतं आपल्याला जन्माला यायच्या आधीच जर मारून टाकलं असतं तर आपण इथे असतो का नाही। म्हणून 5वी कृपा ही माय बापांची आहे। अशा अनेक कृपा माझ्या तुकोबारायांवरती कुणी केल्यात शास्त्राने केल्यात संतांनी केल्यात देवाने केल्यात मनाने केल्यात माय बापांनी केल्यात। म्हणून तुकोबाराय म्हणतात मी काय झालेली आहे सौभाग्यवती झालेली आहे। आणि सौभाग्यवती म्हणून हातामध्ये चुडा घातलेला आहे आणि अक्षय रूपी चुडा मी हातामध्ये घातलेला आहे आणि असा सुंदर असा मी शृंगार केलेला आहे आणि शृंगार करून मी नटलेले आहे। परंतु मी ज्या वेळेस मला कुठं जायचंय आता कुठं जायचंय सासरला जायचंय त्यावेळेस माझ्या पतीने माझ्याकडे एक मुराळी पाठवलाय। त्या मुराळ्याचं नाव आहे बोध। आता बोध म्हणजे ज्ञान। काय बोध म्हणजे ज्ञान। जर ज्ञान असेल आणि ज्ञानाला शोभा कुणाची असते कुणाची असते ज्ञानाला शोभा वैराग्याची शोभा असते। कारण ज्ञानोबा सांगतात
विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणेच नाही. काय सांगतात? विरक्ती जर नसेल तर तुमच्या ज्ञानाला अर्थ नाही. म्हणून विरक्ती असणे सर्वात गरजेचं आहे आणि विरक्ती रूपी शोभा या ज्ञानाला आहे. मग विरक्ती कशी असावी? वैराग्य कसं असावं? छोटस वैराग्य धारण केल्यानंतर आपल्याला काय होतं एका दृष्टांतातून सुंदर तुम्हाला समजून सांगते. एक राजा आणि राणी होते. ते राणी त्या दोघांनाही किती 5 मुली होत्या, पण 4 मुली त्यांनी सुंदर अशा घरी दिलेल्या होत्या आणि एकाच मुलीचं लग्न करायचं राहिलेलं होतं. मग तिच्यासाठी ते वर शोधत होते. ते वर शोधत असताना इकडे तिकडे शोधत असताना त्यांनी काय केलं? आता इकडे तिकडे शोधायची गोष्ट असते का वर? नाही. मग ते एक जागी बसून विचार करत होते आणि विचार करत असताना राणी आणि राजा म्हणत होता की आई, आपली मुलगी अशा ठिकाणी द्यायची. आता 4ही मुली आपण चांगल्या चांगल्या ठिकाणी दिल्यात, पण एक मुलगी आपण कुणाला द्यायची? साधूला द्यायची. असा विचार त्यांचा चालू होता. पण विचार चालू असताना समोरून कोण ऐकत होतं? त्यांच्या राजवाड्यामध्ये एक चोर आलेला होता. कोण होता? चोर. आणि त्या चोराने सर्व ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर मग म्हटला की अरे, एवढी सुंदर जर मुलगी आपल्याला मिळत असेल आणि ते ही राजकुमारी जर मिळत असेल तर आपणच वैराग्य धारण करू ना, आपणच साधू बनू. म्हणून त्याने काय केलं? अंगावरचे वस्त्र जाळून टाकले आणि अंगावरती मस्त पैकी संन्याशाचा वेश धारण केला, साधूचा वेश धारण केला आणि साधूचा वेश धारण करून त्यांच्या गावातल्या मंदिरामध्ये जाऊन बसला. आता मंदिरामध्ये गेल्यामुळे सर्व लोक त्या ठिकाणी दर्शन घ्यायला येऊ लागले. अरे, आपल्या गावामध्ये एवढा महान साधू आलाय, एवढा विरक्त साधू आलाय की त्याच्याजवळ जर गेलं, त्याला काही धन टाकलं तर ते धन सुद्धा तो काय करत नाही, घेत नाही. त्या धन घेत नाही तर लांबच आहे, पण त्या धनाकडे पाहत सुद्धा नाही. एवढा विरक्त साधू आपल्या गावामध्ये आलेला आहे. आता होता कोण? चोर. बसला कुठं? मंदिरात. झाला कोण? साधू झाला. मग साधू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ही बातमी कळली कुणाला? राजा आणि राणीला. राणीला आणि राजाला बातमी कळल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपली मुलगी यालाच द्यायची. पण त्यांनी सांगितलं आपल्या प्रधानाला की जाऊन तुम्ही बघा ते खरंच साधू आहे का खोटं वैराग्य धारण केले हे तुम्ही पाहून या. असं सांगितल्यानंतर तो जो प्रधान होता तो त्या ठिकाणी गेला आणि गेल्याच्या नंतर त्याने काय केलं? भरपूर असं धन त्याच्या समोर ठेवलं, पण त्या धनाला त्याने शिवलं सुद्धा नाही, त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. मग याच्या लक्षात आलं की अरे, हा खोटा नाही, खरंच कोणीतरी साधू आहे असं त्याच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर मग राजा आणि राणीने त्या मंदिरामध्ये आले आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर त्या चोराने त्या राजा आणि राणीला पाहिलं आणि पाहिलं की हा समोर पळू लागला आणि राजा आणि राणी त्याच्या मागे पळू लागले. आणि पळत असताना त्या राजा आणि राणी म्हणताय थांबा, अहो साधू बाबा थांबा. आणि त्यावेळेस तो साधू बाबा पळतच आहे, त्यांचा ऐकत नाही. त्यावेळेस ते राजा आणि राणी सांगतात अहो साधू बाबा थांबा ना, आमची मुलगी तुम्हाला अर्पण करायची, तुम्ही कृपया करून 5 मिनिटं तरी थांबा. असं म्हणत असताना तो चोर जो होता तो पळत असताना त्याने विचार केला की अरे, आपण खोटा वैराग्य धारण केलं, खोटा वैराग्य धारण केलं तर 4-5 गाव ताब्यात असणारा राजा आपल्या मागे पळतोय आणि खरा जर वैराग्य धारण केलं तर जगाचा मालक का आपल्या मागे पळणार नाही, असा विचार त्या साधूने केला. म्हणून सांगते दादांनो, काय जीवनामध्ये वैराग्याची जोड असणं गरजेचं आहे. असं वैराग्य जर धारण केलं तर स्वतः भगवंत आपल्या मागे पळतो. आणि अशा ज्ञानाला वैराग्याची काय असते? शोभा असते. आणि शोभा त्या वैराग्याच्या ह्याला दिल्यामुळे, कशाला? ज्ञानाला दिल्यामुळे काय झालेलं आहे? तर बोध मुरारी शृंगारीला माझ्या मायबापांनी काय केलेलं आहे? तर तो बोध नावाचा जो वैराग्य आहे, बोध नावाचा जो ज्ञान आहे, त्या ज्ञानालाही आहेर केलेला आहे. अभंगाचं 3रं चरण. बोध मुरारी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, मुरारी शृंगारीला, मुरारी शृंगारीला, बोध
84चा शिक्का दिला. काय सांगितले तर या अशा बोधाला सुद्धा काय केलेलं आहे तर शृंगार केलेला आहे. आणि शृंगार करून त्या मुराळ्याकडे काय पाठवलेले आहे, एक अंगठी पाठवलेली आहे. एक काय पाठवलेलं आहे, विठाला विठाला आणि अंगठी पाठवलेली आहे. ती अंगठी अशी आहे की ती अंगठी जर बोटात घातली तर 84 लक्ष योनीचा काय होतोय, फेरा खुंटतोय. आपलं जन्म मरण नाहीच होतंय. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. असा असणारा मनुष्य देह आपल्याला भेटलाय. तर या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काय करा, तुम्ही भगवंताचं भजन करा. कारण भगवंताने देव दिला दिए, देव दिला दिए, देव दिला दिए भजन गोमट. देव दिला दिए, देव दिला देह, देव दिला देह, भजना गोमाता. देव दिला देह, देव दिला देह, देव दिला देह, भजना गोमाता. देव दिला देह, देव दिला देह, देव दिला देह, भजना गोमाता. उडे फाटा फुटे बादिकीचा, देव दिला देह, देव दिला देह, देव दिला देह, भजना गोमाता. देव दिला देह, देव दिला देह, देव दिला देह, भजना गोमाता. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने देहाचे याच्यासाठी दिलाय, कशासाठी दिलाय तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजन गोमटा, भजन करण्यासाठी देह दिलाय. आणि आपण वापर कशासाठी करतोय, संसारासाठी करतोय. पण माझं सांगणं एकच आहे की सर्वांनी काय करायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि एकदाच हात सर्वांनी वर घ्यायचे, सर्वांनी. धन्यवाद माऊली, वर घ्या वर. विठ्ठल